प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. ऍक्च्युली खालून जरा लोकांकडे जास्त जवळ जायचं येते, पण टीव्ही मध्ये बाहेर सुद्धा लोक आहेत, टीव्ही मध्ये दिसावं म्हणून वरती जावं लागतं. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वजण प्रायश्चित्त काळामध्ये आहोत आणि प्रायश्चित्त काळाचं एक प्रायश्चित्त म्हणून आपण आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रभूच्या गौरवासाठी स्तुतीसाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रभूला जोरदार टाळ्याने आपण धन्यवाद देऊया. मला थोडस विनोदानं बोलायला जास्त बरं वाटते आणि मध्ये चिमटे पण काढायला बघतोय. तर प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आता बसले असताना पुरुषाच्या वाटेच्या स्थानावरती बघू नका. मी फॅन बंद करून सांगतो, म्हणजे थोडं गरम झालं तर अजून चांगलं जोरात बोलता येईल. सर्दी आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, एकदा फादर्स एका ठिकाणी कार्याला त्यांनी सुरुवात केली नव्याने, आणि कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांना वाटलं की आपण परंपरेने क्रूसाची वाट जी करतो ती थोडी बदलायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडस बदल आणलेला बरा. म्हणून त्यांनी थोडस कृती रूपाने, म्हणजे थोडस ऍक्टिंग रूपाने करण्याचा प्रयत्न केला, दृश्याची तयारी केली. आता क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये मला तुम्हाला 2 स्थानं विचारायची आहेत. तिसरं स्थान कोणतं आहे? येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. आणि 8वं स्थान कोणतं आहे? कोणतं आहे? तेच आहे ना नेमकं? तुमचा चांगला जोरदार अभ्यास आहे. जोरदार टाळ्या एकदा. तिसरं स्थान आहे की येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो, आणि 8वं स्थान आहे येरुशलेमच्या स्त्रिया सातवत करतात. तर हे दृश्य वेगवेगळी तयार करत असताना, ऍक्टिंग तयार करत असताना त्यांना सांगून ठेवलेलं होतं की येशू 3ऱ्या स्थानापर्यंत आला की येरुशलेमच्या स्त्रियांचं ज्यांना दृश्य दिलं होतं त्यांना सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही हळूच रडायला सुरुवात करायची. म्हणजे 8व्या स्थानापर्यंत येशू येईपर्यंत एकदम जोरदार आपल्याला रडू ऐकायला मिळेल. आता क्रूसाच्या वाटेच्या नाट्यमय भक्तीला सुरुवात झाली. पहिले स्थान, पोंती पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावितो. दुसरे स्थान, येशू आपला भारी क्रूस वाहतो. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. आता ऍक्टिंग करताना लोक 2 प्रकारे वागतात. एकतर दिलेला आहे तेवढी ऍक्टिंग करतात किंवा ओव्हर ऍक्टिंग करतात, म्हणजे जरा जास्त काय करण्याचा प्रयत्न करतात. आता हा जो येशूचा रोल करत होता तो थोडासा ओव्हर ऍक्टिंग करत होता. म्हणजे तो पहिल्यांदा क्रूसाखाली पडलेला होता आणि तो उठायलाच तयार नव्हता, आणि तो हू हा असं करतो आणि उठतच नाही लवकर. आता येरुशलेमच्या स्त्रियांनी ऑलरेडी रडायला सुरुवात केली होती 8व्या स्थानावर. त्यांना चिंता वाटायला लागली. आता हा 3ऱ्या स्थानावर उठत नाही, 8व्या स्थानावर पोहोचेल का नाही, त्यांना चिंता लागलेली होती. आणि म्हणून त्या रडत रडत 3ऱ्या स्थानावरती आला. त्या 3ऱ्या स्थानावरती आल्याबरोबर हा गडबडला. येशूचा जो रोल करत होता तो गडबडला आणि तो त्यांना सांगतो तुम्ही तिकडे जा, मी तिकडे येतो. प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये आपण आनंदी असणं तितकंच गरजेचं आहे, परंतु हा खरा आनंद आपल्याला परमेश्वराशी असलेल्या समेटाने मिळत असतो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. खरा आनंद परमेश्वराशी आणि इतरांशी असलेल्या समेटातूनच मिळतो, नाहीतर काहीतरी जीवनामध्ये आपल्याला टोचत राहते, काहीतरी जीवनामध्ये आपल्याला सतत सतावत राहते. मी स्तोत्र 51 वाचत आहे.
ज्याचा आधार हा म्हणजे ब्रिव्हरीची प्रार्थना असते, धर्मगुरू आणि इतर लोकांसाठी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये दर शुक्रवारी हे सुंदर स्तोत्र वाचलं जातं. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा मी नाही ठरशील व निवाडा करशील तेव्हा मी निष्ठुर ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. हिशोबाने माझं पापमल काढून टाक, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रिय बंधू भगिनींनो, चमत्कार घडतात आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन होते. मी यावर्षी वेलंकणीला गेलेलो होतो. 2 धर्मगुरू धर्मप्रांतातून जात असतात वेलंकणीला प्रवचनासाठी. आणि 2011 साली मी गेलो होतो आणि पुन्हा यावर्षी जाण्याची मला संधी मिळाली. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्या धर्मगुरूंच्या निवासस्थानामध्ये असताना एक धर्मगुरू आले जे आमच्या जोडीला राहायला होते. आणि आल्यानंतर थोडंसं आम्ही त्यांच्याशी विचारायला लागलो की म्हटलं, तुम्ही कुठून आले? तर म्हणे, आम्ही भोपाळवरून आलो. किती लोक आले? तर म्हणे, जवळजवळ आम्ही 25 लोक आलो. तर थोडे थकलेले दिसत होते. म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही कसे आले? तर म्हणे, आम्ही चालत आलो. भोपाळ ते मद्रास वेलंकणी हे अंतर 1850 किलोमीटर आहे. प्रभूचा गौरव असो. म्हटलं, हे असं कसं तुमचं चालत येणं? आणि म्हणजे नाही म्हणे, आम्ही पिलग्रिम्स आहोत, म्हणजे आम्ही यात्रेकरू आहोत आणि मरियेवरती जी श्रद्धा आहे ती अधिक मजबूत करण्यासाठी. पण त्याला एक मोठं कारण आहे. म्हणजे 5 वर्षा अगोदर माझे दोन्ही गुडघे निकामी झालेले होते. ते तरुण धर्मगुरू, दोन्ही गुडघ्यांना त्रास झालेला होता. आणि डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करतो, पण किती प्रमाणात यशस्वी होईल, तुम्ही कशा प्रकारे चालू शकाल याची आम्हाला जाणीव नाही, आम्हाला माहिती नाही, परंतु आपण ऑपरेशन करून घेऊया, तुम्हाला बऱ्यापैकी बरं वाटेल. आणि म्हणे, ऑपरेशनला सामोरे जाण्या अगोदर मी मरियेचा भक्त होतो. तिथं मी यायचो, पण मी मरियेला त्यावेळेला सांगून ठेवलेलं होतं, माझे गुडघे बरे झाले तर मी दरवर्षी चालत येईल, जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे. माझं ऑपरेशन झालं, 6 महिने मला बऱ्यापैकी बेड रेस्ट वगैरे सांगितलेली होती. सगळं झाल्यानंतर त्या वर्षीचा पहिला नोवेना मी वेलंकणीला चालत आलेलो आहे आणि आजचा 5वं वर्ष आहे मी सतत चालत येत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रिय बंधू भगिनींनो, त्यांची ती बोल ऐकून माझ्या अंगावरती काटे आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. कधी कधी आपल्याला वाटते की सगळं काही सुरळीत आहे की नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराबरोबर असलेले आपले नाते हे आपण जीवनामध्ये मजबूत करणं फार गरजेचं आहे. परमेश्वराबरोबर असलेला समय हा आपल्याला नेहमी चांगल्या मार्गाने घेऊन जात असतो. त्याच्यामध्ये वाईट असं काहीच नसते. आणि म्हणून परमेश्वराबरोबर असलेले आपले नाते संबंध आपण आपल्या जीवनामध्ये सतत मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे नाते संबंध आपण जितके मजबूत करू तितक्या चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. आता मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. आजकाल आधुनिक काळामध्ये आपण ऐकत असतो बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सप्लांट होतात, म्हणजे त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. आपल्याकडे आपण लिव्हर ट्रान्सप्लांटेशन विषयी ऐकतो.
आपण किडनी ट्रान्सप्लांटेशन विषय ऐकतो, हार्ट ट्रान्सप्लांटेशन विषय ऐकतो, अनेक म्हणजे दुसऱ्यांचा अवयव आपल्या शरीरामध्ये, जेव्हा आपल्या शरीराचा अवयव निकामी होतो तेव्हा इतरांचे अवयव घेऊन आपलं शरीर बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे अवयव जेव्हा आपल्या शरीरातील अवयव जेव्हा काम करण्याचं बंद पडतात तेव्हा आणि दुसऱ्यांचा अवयव आपल्या जीवनामध्ये घेताना काय करावं लागते की आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची प्रतिकार शक्ती असते, ज्याला अँटीबॉडीज सांगतात. आता जसं कोविडमध्ये आपल्याला इंजेक्शन दिलं ना, ते कशासाठी? अँटीबॉडीज ऍक्टिव्हेट करण्यासाठी. म्हणजे प्रतिकार शक्ती आपली, फक्त ती त्याच्याशी फाईट करते, झगडा देते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादा दुसऱ्या व्यक्तीचा अवयव येतो तेव्हा आपलं शरीर रिॲक्ट करायला म्हणजे प्रतिकार. प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला सतत सतावत राहते आणि म्हणून मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदर असे प्रकार सांगितलेले आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून काही घडल्यानंतर आपण परमेश्वराशी समेट करणं, त्या लोकांची समेट करणं फार गरजेचं असते. नाहीतर नुसताच आपण जीवनामध्ये स्वतःला त्रास करून घेत असतो, त्यातून आपल्याला लाभ काहीच होत नाही. आणि म्हणून मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलं आहे ना की तुझा वाती जोपर्यंत आहे त्याच्याबरोबर त्याच्याशी सलोखा कर. तो एकटा असताना तू त्याच्याकडे जा, म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्याविषयी क्षमा मागण्यासाठी, जे काही झालेलं आहे ते त्या ठिकाणीच मिटवण्यासाठी तो त्या ठिकाणी जा. नसेल जमत, म्हणजे तो ऐकत नसेल तर काही साक्षीदारांना घेऊन जा. म्हणजे काही लोक आपल्या बाजूने मध्यस्थी करतात, बघा हे असं असं आहे, आपण असं असं करायला पाहिजे, समेट करायला पाहिजे, अशा प्रकारच्या 2 गोष्टी ते सांगतात आणि समेट करून आणतात. तिसऱ्या गोष्ट आहे की साक्षीदारांचं जर ऐकत नसेल तर मंडळींना घेऊन जा. चर्च, जसं चर्च आहे त्यावेळेला तशा मंडळी होत्या, जसं आपल्याकडे चर्चची व्यवस्था आहे. फादरांना घेऊन जा, सिस्टरांना घेऊन जा, समेट मंडळांना घेऊन जा. आणि सगळं करून होत नसेल तर त्याच्यासाठी प्रार्थना. जो परमेश्वराचा ऐकत नाही आणि माणसांना जो म्हणत नाही, अशा माणसाचं काहीच करता येत नाही. जो परमेश्वराचा ऐकत नाही आणि माणसांना जुमानत नाही, अशा माणसांचं आपल्याला काहीही बदलता येत नाही. ते बदलण्या पलीकडचे असतात. काही लोक हे बदलण्या पलीकडचे असतात, परंतु आपण आपले संबंध हे नियमितपणे मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं, रेकन्सिलिएशन किंवा पश्चाताप या शब्दामध्ये मनस्ताप नाहीये. या शब्दामध्ये एक प्रकारचा अग्नी दडलेला आहे. अग्नी आहे आनंदाचा अग्नी. प्रभूचा गौरव असो. पश्चातापामध्ये एक प्रकारची विशिष्ट प्रकारची ताकद दडलेली आहे, जी ताकद आपल्याला एका वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवत असते. कधी कधी आपल्या विरुद्ध काही घडलं की आपण काय सांगत जातो, थांबा तुला दाखवतो, मी सोडणारच नाही. आणि त्याद्वारे आपण स्वतःला त्रास देत जातो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये हे पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. छोटासा व्हिडिओ आहे, छोटासा भाग आपण बघूया. छोटासा व्हिडिओ आपण बघूया. छोटा भाग, जास्त नाही. It was 9 p.m. We were almost winding the work of my camp. And suddenly, there was a lot of noise outside my campfire. And a young 21-year-old boy, a married boy, was brought inside my lap. He was dead. No heart rate, no blood pressure. He was being resuscitated. There was a lot of noise. And when we checked his reports, he had a massive myocardial infarction. Massive heart attack. We had nothing to lose. We took him on the table, on the massage, put him on an artificial support system, and ultimately I operated him almost for an hour. We were able to reopen his artery, see his heart beating again, see his blood pressure picking up, and he was revived. Next day, he was shifted to the ICU in the recovery room, and he was conscious. But one thing that was bothering me was
that why did this young guy have an heart attack? He's a non-smoker. He's a non-diabetic. There are no risk factors. Lipids normal हैं. इसको heart attack हुआ क्यों है? 21 साल का यह लड़का. I went on the rounds. He was extubated. मैंने कहा बेटा मुझे आपके परिवार से बात करनी है. His parents came. I said I don't want to talk to you. मुझे बताइए कि ये मैरिड है. I want to talk to his wife. उन्होंने कहा नहीं आप हमसे ही बात करिए हम ही बात करेंगे. मैंने कहा नहीं. I want to talk to his wife. His father took me separately and said to me, sir, I would like to share that this boy and this girl also have a child of 4 months, 4 साल की उसकी बच्ची थी, but they are not in talking terms, they are on the verge of that. 1 महीने बाद इनका डाइवोर्स का केस and they will be separated. मैंने कहा मेरी गिनती इनसे तक पहुंचाएगी कि मैं उससे मिलना चाहता हूं उस लड़की को यहाँ पर. The girl was wise, वो वहां पर आई. दोस्तों मैंने उनको बैठकर बात की. जीवन में छोटी छोटी बातें, लैक ऑफ अंडरस्टैंडिंग. वो चार्टर्ड अकाउंटेंट था, वो आईटी प्रोफेशनल थी. I counseled both of them. Small misunderstandings was leading to this kind of a situation there. मैंने उसे कहा कि आप भले you go ahead with whatever you want, but एक चीज आप मेरे कहने से करिए. उन्होंने कहा बताइए. मैंने कहा आप अगले 3 महीने के लिए अपने हस्बैंड को हाथ पकड़ के मेरी ओपीडी के अंदर ट्यूसडे को लेकर आए. केवल 3 महीने और आपस में एक दूसरे के साथ एडजस्ट करिए मेरे कहने से. जस्ट स्टार्ट एक्सेप्टिंग इट. कि सर आप बोल रहे हैं तो मैं जरूर करूँ. दोस्तों को 3 महीने तक हाथ पकड़े अपने हस्बैंड को मेरे पास लेके आ गई थी. आज 4 साल हो गए. उनकी बच्ची 4 साल की हो चुकी है. दोस्तों उनके डाइवोर्स पेपर वापस हो चुके हैं. दे आर लीडिंग अ एब्सोल्युटली हेल्दी एंड परफेक्ट लाइफ. कितीतरी उदाहरणं आता ते डॉक्टर आहेत पण ते बोलू शकतात. आम्ही उपचारामध्ये किती आहेत पण चांगला लोक उपचार करतात, बोलतात, हलकं होतात. आपण नुसतं एखाद्याला पकडलं ना तर एखाद्याचं वजन 50 किलो असेल पण सगळं हृदयात ठेवलं आहे 70 किलो होऊ शकतं. एवढं हृदयात ठेवलेलं असतं कधी. म्हणजे वजन नाही पण भार. वजनाच्या बाबत मी बोलत नाही पण भार एवढं जड 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 अंतःकरणामध्ये ठेवलेलं असते की बापरे बघायला नको. आणि त्या जड अंतःकरणाने आपण जीवन जगत असतो. आणि म्हणून काय होतं फ्रान्सिस सुंदर रीतीने सांगतात की कॅथलिक लोक, ख्रिश्चन लोक कशी आनंदी असायला पाहिजेत ना, कारण ती प्रभूमध्ये असणारी लोक आहेत. पण ते कसे वाटतात माहिती का? बरेचसे जण म्हणे ते मरणाला जाऊन आल्यासारखे वाटतात. मरणाला जाऊन आल्यासारखे वाटतात. कशाला? सगळं भरून ठेवलं आहे, अंतःकरणात भरून ठेवलेलं आहे. लोणचं भरतो, आंबे भरतो, तसं अंतःकरणात सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि ते सतावत राहते, आपल्याला सगळं सतावत राहते. काहीही फायदा होत नाही. जेवढं तुमचं अंतःकरण स्वच्छ, जेवढं तुमचं जीवन स्वच्छ, तेवढा तुम्ही प्रभूला आणि बाजूबाजूला चांगला गौरव देत असता. प्रभूचा गौरव असो आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ताकद दडलेली आहे. आणि म्हणून पश्चाताप करणं म्हणजे अपराधीपणाच्या भावनेमध्ये राहणं असं नाहीये. पश्चाताप आपल्याला अपराधीपणाच्या भावनेतून काढून एका वेगळ्या मार्गावरती घेऊन जात असतो, जो मार्ग प्रभूचा मार्ग असतो. कधी कधी आपण बघतो आपल्या हातून किचन मध्ये काम करताना एखादी प्लेट फुटते, एखादा ग्लास फुटतो आणि मग काय वाईट वाटते आपल्याला. ग्लास फुटला, आता नवीन आणायचं ग्लास, याचं वाईट वाटतं. पण दुसऱ्या वेळेला आपण काय होतो, आपण सतर्क सुद्धा होतो, सांभाळतो सुद्धा की मला माझ्या जीवनामध्ये सांभाळलं पाहिजे की दुसऱ्या वेळेला मी साबण लावताना किंवा लिक्विड लावताना थोडंसं सांभाळून वापरणार की ग्लास सटकू नये म्हणून. आणि तसंच जीवनाचं आहे की जीवनामध्ये आपण जितकं सांभाळतो स्वतःला तितका त्याचा अधिक फायदा होत असतो. काही वर्ष अगोदर एक मुलगा युवदर्शनच्या ऑफिसमध्ये माझ्याकडे आलेला होता. पहिले त्याचे आई वडील घेऊन आले. मी नंतर त्याच्याशी बोलता बोलता तरुण मुलगा आणि म्हणे मला झोपच लागत नाही. आणि त्याचे आई वडील सुद्धा सांगत होते की याला झोपच लागत नाही. आणि मग बरेचसे वेळ बोललो, एकदा बोलणं झालं, खूप छान झालं, नंतर बोलणं झालं, परंतु मी समजतच नव्हतं. परंतु त्याचा प्रश्न हा तसंच टिकून राहिलेला होता. 10वीला असताना त्यानं त्याच्या वडिलांच्या पॉकेटमधून काही पैसे घेतले.
आणि ते त्यांनी वडिलांना कधी सांगितलं नव्हतं, पण ते त्याच्या मागून बॅक ऑफ द माइंड त्याला सतत सतावत होतं. आणि मग मी त्याला विचारलं एकदा की तू असं काही जे काही तुला कदाचित शांतपणे बसले असं काय आठवतं तर लिहून घेऊन ये, म्हणजे त्याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे की नेमकं काय होत आहे ना. की कधी आपण धावपळीमध्ये असताना नाही मी असं केलं तसं केलं, इकडे पडलो तिकडे लागला, असं काही बरोबरचं आठवतं. पण शांत जेव्हा आपण बसतो, कधी स्वप्नामधून कधी शांततेमधून एखादी गोष्ट सतत ती फिरत राहते. म्हणे मी माझ्या वडिलांच्या पॉकेटमधून काही वर्षामध्ये पैसे घेतलेले होते, ते मला मध्ये सतावत राहत. आणि ते त्यांनी मग वडिलांना काही परत करायची गरज नव्हती, पण वडिलांकडे माफी मागितली आणि त्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला. प्रभूचा गौरव असो. प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो, छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला सतावत राहणार. पायात रुतलेला काटा काढला नाही तर तो तुम्हाला टोचत राहणार. मासळीचा काटा काही जेवताना घशाखाली गेला तर तो त्रास देत राहणार. आणि म्हणून तो वेळीच काढणं फार गरजेचं असते आणि काढून त्यासाठी काही उपाय सुद्धा करणं फार गरजेचं असते. आणि त्यामध्ये आपल्याकडे मस्त असं साक्रामेंट आहे परमेश्वराच्या जवळ येण्याचं, की साक्रामेंट कुंभसाराचं, पश्चातापाचं साक्रामेंट, जिथे समेटाचं साक्रामेंट, की ज्याच्यामध्ये आपण सगळं काही बिनधास्तपणे बोलू शकतो आणि आपण मोकळे होतो. पण तिथपर्यंत त्याची मर्यादा नाहीये. पूर्वीच्या काळी कुंभसाराची पद्धत कशी होती बघा, 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे की मला पश्चातापाची भावना माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. मी जाऊन कुंभसार करतो, नंतर मला धर्मगुरू काहीतरी ऍब्सोल्युशन देताना, आशीर्वाद देताना काहीतरी कृत्य करायला सांगतात आणि मग अंतिम आशीर्वाद दिला जातो. पूर्वीच्या काळी हा अंतिम आशीर्वाद पकडून ठेवला जायचा आणि जे कृत्य दिलेलं आहे, प्रार्थनेचं कृत्य किंवा दयेचं कृत्य, ते पूर्ण करायचं, येऊन सांगायचं आणि मग आशीर्वाद दिला जायचा. तोपर्यंत आशीर्वाद पकडून ठेवला जायचा. आता काय झालंय, लोकसंख्या वाढलेली आहे, किती लोकांचा आशीर्वाद पकडून ठेवणार, म्हणून त्यांनी ते त्याच्यामध्येच घेतलेलं आहे. पण आपल्याला कृत्य दिलं जातं, 2 प्रकारचे कृत्य. जर काही मोठं पाप आपल्याकडून घडलेलं असेल तर त्याच्यासाठी काही तुम्हाला चांगली कृत्य करण्यासाठी सांगितलं जातं. एक प्रार्थनेचं रेमेडी दिली जाते आणि दुसरी चांगल्या कृत्याची रेमेडी दिली जाते. पण तेव्हा ती आपण तशा प्रकारे पूर्ण करतो तेव्हा ते कुंभसार आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये पूर्ण होत असते. आपण मिसा बलिदानामध्ये शब्द ऐकतो, मिसा बलिदान पुढे गेल्यानंतर, प्रभू तुम्हा बरोबर असो, तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. पण जोराने उत्तर देतो ना, आम्ही ती लावलेली आहे. कशी लावलेली आहे? अंतःकरणामध्ये सगळं ठेवून प्रभूकडे अंतःकरण लावता येत नाही. हे खोटं उत्तर आपण देतो. अंतःकरणामध्ये सगळं ठेवून आपण प्रभूकडे अंतर लावू शकत नाही, अंतःकरण लावू शकत नाही. आपण अंतर निर्माण करतो त्याच्यात. आणि म्हणून कुंभसाराचं साक्रामेंट हे ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारण्या अगोदर दिलं जातं. तुम्ही बघत असाल आपली बालकं प्रथम ख्रिस्त शरीर संस्कार साक्रामेंट स्वीकारताना त्यांना पहिलं काय दिलं जातं? त्यांना पहिलं कुंभसाराचं साक्रामेंट दिलं जातं. आणि मग त्यांना, म्हणजे ते लहानपणापासून घेत आलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी विशिष्ट रीतीने. आणि म्हणून गंभीर पापाच्या आहारी जेव्हा मी असतो तेव्हा मला कुंभसाराच्या साक्रामेंटामध्ये गेलंच पाहिजे. काही लोक सांगतात, मी कबूल करतो की प्रार्थनेमध्ये कबूल केलेलं आहे सगळं पाप. ते छोट्या पापासाठी, कोणाचे आंबे पाडले असतील, कोणाचे शेंगा घेतलेले असतील, कोणाचे तिथून जाताना चिंच घेतली असेल, ते छोट्या पापासाठी मिसा बलिदानाचं निवेदन. गंभीर पापासाठी तुम्हाला पाप निवेदनातूनच जावं लागतं आणि ते ख्रिस्त शरीर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही जर तुम्ही
गंभीर पापाच्या आहारी असा तर, आणि म्हणून समेट हा महत्वाचा असतो. आणि म्हणून प्रिय बंधू, एका धर्मग्रामामध्ये मी ब्रदर म्हणून कार्य करत असताना एका धर्मगुरू संवत एक साक्रामेंट देण्यासाठी गेलेलो होतो, रुग्णांचं साक्रामेंट. आणि ती व्यक्ती ही कॅन्सरने आजारी होती. आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर धर्मगुरू मध्ये गेले, त्यांना साक्रामेंटाच्या अगोदर कुंभसार करायचं होतं. आणि कुंभसार जमवला होता. त्याने सांगितलं की माझ्या भावाबरोबर माझा गेली 15 वर्ष वाद आहे आणि मला त्यांना क्षमा करायची आहे. आता ते भाऊ कामावर गेलेले होते. मग त्यांना बोलावण्यात आलं, कारण यांची कंडिशन थोडी क्रिटिकल होती. आणि म्हणून भावांना सुद्धा बोलावण्यात आलं. फादरांनी साक्रामेंट दिलं, कम्युनियन दिलं आणि आम्ही घरी आलो. प्रिय बंधू वगैरे 2 तासाने त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. तोपर्यंत भाऊ कामावरून परत आलेला नव्हता. म्हणजे त्याला बोलावलं होतं, तो यायला लागला होता, परंतु त्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता. काय आपण अंतःकरणात ठेवून सोबत घेऊन जाणार आहोत? आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी साचवून ठेवतो. काय आपण शेवटी सोबत घेऊन जाणार आहोत? सगळं इथंच्या इथे असंच ठेवावं लागते. आपल्याला फक्त 6x2 किंवा 6x3 ची जजने ठरलेली जागा आहे तेवढीच मिळते. मोठं असलं व्यक्ती तरी पाय फोल्ड करून मध्ये टाकावे लागतात. मोठं म्हणजे पैशाने मोठं काही सांगत, हाईटने जरी मोठं असले तरी जेवढी जागा आहे तेवढीच आपल्याला मिळते. त्याच्या पलीकडे काही मिळत नाही. आणि काही आपण सोबत घेऊन जाणार नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानव म्हणून आपण क्षणभंगूर आहोत. एका लेखकानं सुद्धा तिनं मांडलेला. ते सांगतात की माणसाचं जीवन म्हणजे आळवाच्या पानावर पडलेल्या दवबिंदू सारखं असते. आळवाच्या पानावर पडलेला दवबिंदू म्हणजेच काय? जोरात वाऱ्याचा जोर देतो, आळवाचं पान असं होते आणि दवबिंदू मातीमध्ये जातो. माणसाचं जीवन आळवाच्या पानावर पडलेल्या दवबिंदू सारखं अगदी अशाश्वत आणि अनिश्चित. आपल्याला दुसऱ्या क्षणी आपल्या जीवनामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे याची कल्पना नाही. आणि म्हणून खरं आनंद जीवन हे प्रभूमध्ये असलेलं जीवन आहे. खरं आनंदी जीवन हे समेटाचं जीवन आहे. खरं आनंदी जीवन हे प्रभूमध्ये पूर्णतः मुळालेलं जीवन आहे. ते जीवन ज्याला मिळते त्याला जीवनाचा खरा आनंद मिळतो. ते जीवन ज्याला मिळते त्याला खरं समाधान मिळते. ते जीवन ज्याला मिळते त्याला खरी मानसिक शांती मिळत असते. नाहीतर सगळं काही मिळून आपण जीवनामध्ये पूर्णतः असमाधानी असल्यासारखं जीवन जगत असतो. सगळं काही मिळवून जीवनामध्ये आपण सगळं काही हरवल्यासारखं जीवन जगत असतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सर्व समर्पित करणं गरजेचं आहे. परमेश्वरालाही सगळं काही समर्पित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून दावीद काय सांगतो, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. म्हणजे या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये पाप हे बाजूला आहे, परंतु परमेश्वराची दया ही केंद्रस्थानी आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावरती दया कर. परमेश्वराचं वात्सल्य हे माझ्या पापाहून कितीतरी मोठं असते. परमेश्वराचं प्रेम हे माझ्यासाठी कितीतरी पलीकडे जाणारं प्रेम असते. आणि म्हणून त्या प्रेमामध्ये जीवन जगत राहणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सर्वत्व आपण जेव्हा समर्पित करतो तेव्हा आपण मोकळे होतो. काहीही आपल्या जीवनाचं कुंसारामध्ये किंवा इतरांबरोबर संबंध ठेवताना राखून ठेवायचं नाही. आपण स्वतः निर्मळ असायचा प्रयत्न करायचा. दुसरी व्यक्ती आपल्याशी कसंही वागो, तो त्यांच्या स्वभावाचा गुणधर्म आहे. एखादी व्यक्ती जर वाईट असेल तर मी वाईट का बनावं? आलं लक्षात?
जीवनाचं चांगलं सूत्र, एखादी व्यक्ती वाईट आहे म्हणून मी माझं चांगुलपणा का सोडावा? जेव्हा मी माझा चांगुलपणा सोडून देतो तेव्हा मी माझ्या जीवनाचं नियंत्रण हे नकळत दुसऱ्या व्यक्तीच्या हाती देतो. माझ्या जीवनाचं नियंत्रण मी नकळत दुसऱ्या व्यक्तीच्या हाती देत असतो. आणि म्हणून आपण समाजामध्ये मला जेवढं चांगलं करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करावा. संत इग्नाशियस लोयोलाचे, येशू संघाचे आश्रयदाते आहेत, सुद्धा रीतीनं सांगतात की उठल्याबरोबर मला काय चांगलं करायचं आहे याचा विचार करायचा. दुपारच्या वेळेमध्ये मी ते कृत्य जे ठरवलेलं आहे ते करतोय की नाही याच्यावरती थोडंसं चिंतन करायचं. आणि रात्री झोपी जाताना थोडंसं ईश्वराची क्षमा मागायची की माझ्या हातून ते करायचं होतं परंतु ते राहून गेलेलं आहे, उद्याला परत शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करायची. म्हणजेच काय, सकाळी उठल्याबरोबर चांगल्या कृत्याची जाणीव ठेवायची, दुपारी ते कृत्य करतोय की नाही याच्यावरती चिंतन करायचं आणि रात्री घडत नसेल तर त्यासाठी क्षमा मागायची. प्रिय बंधू भगिनींनो, संपूर्ण बदल दुसरं महत्वाचं होतं. आपण शुभवर्तमानामध्ये जक्कईचं उदाहरण वापरलं. जक्कई हा त्या ठिकाणी येशूला पाहण्यासाठी थांबलेला होता आणि येशू त्याला सांगतो, जक्कई मी तुझ्या घरी येणार आहे. तो येतो लगेच झाडावरून खाली आणि येशूकडे जाऊन सांगतो, मी 4 पटीने परत केले. 4 पटीने. संपूर्ण बदल हा अशा प्रकारे असतो. 4 पटीने, कारण ड्यूट्रॉनॉमीच्या पुस्तकामध्ये एखाद्याची काही हिरावून घेतलेलं असेल तर ते 4 पटीने परत देण्याची प्रथा होती आणि म्हणून तो सांगतो 4 पटीने मी तुला परत देईन. आणि संपूर्ण जीवनामध्ये तो काहीही राखून ठेवत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ही जी प्रक्रिया आहे ती 4 प्रकारे जात असते. 4 प्रकारे जात असते. पहिला मुद्दा आहे की रिअलायझेशन. मला जाणीव होते, स्वतःला जाणीव झाली पाहिजे. आपण अल्कोहोलिक एनॉनिमस मध्ये वापरतो की जोपर्यंत मला वाटत नाही की माझं व्यसन सुटलं पाहिजे तोपर्यंत ते सुटत नाही. जोपर्यंत मला अंतःकरणातून वाटत नाही की मी पाप निवेदनाचा वापर केला पाहिजे तोपर्यंत त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. आणि म्हणून ते रिअलायझेशन फार महत्वाचं आहे. आपण हृदयावरती अंतःकरणामध्ये ठोके मारत सांगतो ना, माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणजे जाणीव करून देतो आपण आपल्या शरीराला की मी अपराधी आहे, मी चुकत आहे. आणि म्हणून जोपर्यंत रिअलायझेशन येत नाही, जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रक्रियेला काहीही सुरुवात होत नाही. आजकाल आधुनिक जगातील मोठं पाप काय आहे की पापाच्या आहारी जाऊन सुद्धा पापाची भीषणता, पापाची गहनीयता मला समजत नाही. पापाच्या आहारी जाऊन सुद्धा काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. आणि म्हणून ते रिअलायझेशन येतच नाही, ती समेटाची भावना येणारच नाही जर जाणीव झाली नाही तर. आजकाल आधुनिक काळामध्ये खुपसाराच्या रांगा का कमी होत आहेत? पहिले फक्त कमिशनचे सीन्स होते, आता ओमिशनचे पण सीन त्याला ऍड केलेले आहेत. म्हणजे काय, जाणीवपूर्वक केलेली पाप आणि अजाणतेपूर्वक केलेली पाप. कालचं आपण उदाहरण पाहिलं ना, श्रीमंत माणूस आणि गरीब लाजरस. श्रीमंत माणसाचं पाप काय होतं? फक्त त्याने लाजरसकडे दुर्लक्ष केलेलं, ज्याला सीन्स ऑफ ओमिशन म्हणतात. कमिशन म्हणजे मी डायरेक्टली करत असलेलं, जाणतेपणी करत असलेलं पाप, आणि सीन्स ऑफ ओमिशन म्हणजे अजाणतेपणी करत असलेलं पाप. म्हणजे काही समजत सुद्धा नाही. आणि मग ते रिअलायझेशन येणार कुठून जर मला त्या पापाची जाणीव नसेल? आणि म्हणून पहिला मुद्दा की पापाची जाणीव असणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा रेझोल्युशन. काहीतरी मला निर्णय घ्यायचाच आहे की मला माझ्या जीवनामध्ये बदल आणायचाच आहे.
मी असं वागतोय, हे चुकीचं वागतो आहे, या चुकीच्या वागण्यामध्ये मला काहीतरी चेंजेस घडून आणायचे आहे. हे जे माझं जीवन आहे या अशाच वाटेवरती मला पुढे न्यायचं नाहीये. आणि म्हणून त्या जाणीवेतून माझ्याकडे निर्णय आला पाहिजे. आणि मग निर्णयातून तिसरी प्रक्रिया आहे की रिनन्सिएशन, की मला हे सगळं टाकून द्यायचं आहे. मग ते तुमच्या पाप निवेदनामध्ये येते की मला हे माझं पाप आहे, हे माझं पाप आहे, हे माझं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग शेवटचा मुद्दा येतो रेस्टोरेशन. म्हणजे जसं आपण एखादी बिल्डिंगचं काय करतो, जुन्या बिल्डिंगचं रेस्टोरेशन करतो. म्हणजे जशी होती तशी पूर्ववत करून ठेवतो. शेवटची बोला एखादी जुनी हे बघा बँड्रा स्टेशन बघा, त्यांनी काय केलंय, रेस्टोरेशन केलेलं आहे. जसं होतं तसं रूप देण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रक्रियेतून जाते. रेस्टोरेशन हे शेवटचे स्टेप आहे. पण जोपर्यंत मी रिनन्सिएशन मधून, जाणीवेतून, निर्णय प्रक्रियेतून जात नाही तोपर्यंत रेस्टोरेशन येणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या सुद्धा बदलल्या पाहिजेत. आणि आपण सांगतो ना, कधी कधी आपण काय करतो, यू टर्न घेतो ना, म्हणजे अशा प्रकारे जाऊन असं वळून घेतो ना, तसं जीवनामध्ये सुद्धा यू टर्न घेणं गरजेचं आहे. की नाही, माझं जीवन हे असं चाललेलं आहे, ते मला असं फिरवून आणायचं, म्हणजे मला कम्प्लिटली बदल घडवून आणायचा आहे जीवनामध्ये. माझ्या जीवनाच्या ज्या वाटा आहेत त्या मला जीवनामध्ये कशा बदलता येतील आणि त्या बदलून मला जीवनाचं कसं चांगलं रूप प्रकट करता येईल त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पश्चाताप महत्वाचा ठरत असतो. की मागचं जीवन तपासत तपासत मी पुढच्या जीवनाकडे जाणार आणि मी परमेश्वराबरोबर समेट घडवणार. प्रिय बंधू भगिनींनो, समेटाचं जीवन हे समाधानाचं जीवन असतं. समेटाचं जीवन हे आनंदाचं जीवन असतं. पण आजकाल काय चाललेलं आहे, मी क्षमा करतो पण मी विसरत नाही. हे सुद्धा एक मोठं अडचण निर्माण होत असते आज आपल्याला. मी क्षमा केलेली आहे पण मला विसरायला होत नाही. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. क्षमा करा आणि सोडून द्या, विसरूच. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हे जेव्हा दोन्ही मुद्दे आपण एकत्रितपणे बाळगतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने समेट केल्याची भावना आपल्याला जीवनामध्ये मिळत असते. आणि म्हणून कधी कधी काय होतं, एखादं पाप लपवण्यासाठी आपण दुसरी काही गोष्टी त्याला जोडून खोट्या बोलत जातो. आणि खोटं बोललेलं तुम्हाला सतावत राहणार, सतावत राहणार. कधी कधी आपण सांगतो ना, मध्येच मला अचानकपणे जाग येते, मला जाग आल्यानंतर झोपच लागत नाही, कधी कधी मला झोपच लागत नाही, कधी कधी मला घाबरल्यासारखं वाटते. काहीतरी सतावत असते, काहीतरी सतावत असते, काहीतरी सतावत असल्याशिवाय काही लोकांना पडल्या पडल्या झोप लागते, काही लोकांना बसल्या बसल्या झोप लागते, आणि काही लोकांना 4 तास बेडवर आहे तरी झोप लागते. त्याला कारण वेगवेगळी असतात. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, आपलं मन, आपलं अंतःकरण किती साफ आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला दुनियाभरच्या गोळ्या बऱ्या करू शकणार नाही. दुनियाभरच्या गोळ्या बऱ्या करणं शकणार नाही. प्रभू आपल्याकडे जबरदस्त असं औषध घेऊन आलेलं असतं. फक्त मला त्या प्रक्रियेमधून जाणं गरजेचं आहे. म्हणून ते सांगतात, डॉक्टरने सुद्धा तिथे सांगितलं, 21 वर्षाच्या तरुणाला किंवा तरुणाला हार्ट अटॅकच्या प्रक्रियेमधून कशा प्रक्रियेला जावं लागतं, का जावं लागतं? सगळं कुटुंबाचं ताण, पत्नी बरोबरचा असलेला वाद, सगळा अंतःकरणामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून त्याला तशा प्रकारे समस्येला सामोरे जावं लागलं. आणि नंतर त्याने समेट घडून आणला आणि सगळं काही सुरळीतपणे गेलं, सगळं काही सुरळीतपणे गेलं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे, दुसरं कोणी नाही.
आणि मला हे जे जीवन आहे हे अधिकतम चांगलं करायचं आहे. कार्डिनल न्यूमन यांचं एक सुंदर वाक्य आहे, टू लिव्ह इज टू चेंज अँड टू बी परफेक्ट इज टू चेंज ऑफन. टू लिव्ह इज टू चेंज अँड टू बी परफेक्ट इज टू चेंज ऑफन. म्हणजे जगणं म्हणजे बदलणं आणि परिपूर्ण असणं म्हणजे सातत्याने बदलत राहणं. जगणं म्हणजे बदलणं आणि परिपूर्ण असणे म्हणजे सातत्याने बदलत राहणे. मी जे काल होतो तसं मी आज असू शकत नाही, मला बदललं पाहिजे आणि उद्यासाठी मला अधिक परिवर्तनाचा मार्ग घेतला पाहिजे, अधिक चांगल्या सवयीचा मार्ग घेतला पाहिजे. तरच मी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये परिपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो. आपण डोळे बंद करूया, थोडा वेळ शांत होऊ. होय प्रभू, तू माझ्या जीवनाचा मार्गदर्शक आहेस. तुझ्या बरोबरचा आणि इतरांबरोबरचा समेट माझं जीवन खऱ्या अर्थाने घडवत असतं. माझ्या ठिकाणी मी आला असताना माझं जीवन मी खऱ्या अर्थाने पडताळून पाहतो की मला जीवनाचा खरा आनंद मिळत आहे का? जीवनामध्ये मी समाधानी आहे? एखादी गोष्ट मला सतत सतावत आहे, हे सगळं या चिंतनामध्ये आठवण आहे. प्रभू, प्रायश्चित्त काळ हा तुझ्याकडे परतण्याचा काळ आहे. प्रभू, प्रायश्चित्त काळ हा तुझ्याशी नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा काळ आहे. स्तोत्र 51 जसं सांगतं की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा कर. तू मला आपल्या पुढून चालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे माझ्या जीवनाचं नूतनीकरण कर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे माझ्या जीवनाला तू स्पर्श कर. होय प्रभू, मला बदलायचं आहे. मला माझ्या मार्गातून बदलायचं आहे. चुकीचे मार्ग मला बाजूला ठेवून सतत तुझ्या बरोबर, इतरांबरोबर आणि स्वतः बरोबर मला समेट घडवायचा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड and all the time and all God's people say प्रभूला जोरदार टाळ्या वाजवूया. कुटुंब होतं, दोन भावामध्ये प्रत्येकाचे खाली राहायचे. एकाने फ्रीज आणलं की दुसऱ्याला द्वेष वाटायला लागायचं, मग दुसरा पण फ्रीज घेऊन यायचं. एकाने टीव्ही आणली मग दुसरा पण टीव्ही आणायचा. की म्हणतो बघितलं ना, कधी कधी गरज काय आणि आपण वागतो कसं त्याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला दिसून येत असतो. आपण शेवटी आपण मिळवतो याच्यामध्ये काहीच मिळत नाही. आपण फक्त स्वतः दिवसभर आयुष्यभर डिस्टर्ब करून ठेवतो. आणि खरा आनंद जो आहे हा दुसऱ्याच्या भरभराटीमध्ये आनंद मला वाटला पाहिजे. परमेश्वराने त्याला दिलेला आहे, मला पण यथाकाळी दिले. परमेश्वराने त्याचं बरं केलेलं आहे. मी
जीवनामध्ये सुखी आहे, आनंदी आहे, हा जीवनाचा खरा मंत्र आहे. आपण द्वेष करत राहिला ना तर ती कदाचित अपराधीपणाची भावना, कमी काय असल्याची भावना, टाकून दिल्याची भावना, माझ्याकडे नसल्याची भावना ही आपल्याला सतत त्यामध्ये अडकवून ठेवते. प्रभू येशूचं कार्य पाहून सुद्धा अनेक लोकांना त्याचा द्वेष वाटायचा. प्रिय बंधू भगिनींनो, त्याने प्रभूच्या कार्यामध्ये कुठेच खंड पडला नाही. तो आपलं कार्य समर्थपणे करीत राहिला, समर्थपणे करीत राहिला आणि विरोधक ते शेवटपर्यंत विरोधच करत राहिले. द्वेषाची भावना ही तुम्हाला कमजोर बनवत जाते. द्वेषाची भावना ही तुम्हाला समाजामध्ये रसातळाला नेत असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण जीवनाचा खरा मंत्र आहे की मला आनंदी राहिलं पाहिजे, मला जीवनामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. कधी कधी आपण काय करतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, अशा विचारामध्ये माझ्याकडे काय आहे हे विसरून जीवन जगत पुढे जातो. आपल्याकडे खूप काही असतं, कधी काही नसलं तरी सुंदर जीवन तरी माझ्याकडे आहे, असं कुटुंब आहे. हे बघून जे चांगल्या बाजू जेव्हा आपण बघत पुढे जातो तेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो. आणि मग आपण दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये कधीच उतरायचं नाही. आजकाल काय लोक, त्याला 90 मार्क मिळाले, तू काय करतो, बरेच वेळेला आपण तुलना करत बसतो. त्याला एवढे पगार, तुला काय आहे, अशा प्रकारे आपण द्वेष भावना तुलनेमध्ये उतरतो आणि प्रिय बंधू भगिनींनो, आपण सगळं असमाधानी करून ठेवतो. परमेश्वराने जे मला दिलेलं आहे ते मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. माझं कुटुंब हे चांगल्या मार्गाने जात असेल ती माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू करू शकते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, द्वेष करून, तिरस्कार करून, हेवा बाळगून कोणाचंही भलं होत नाही, कोणाचंही भलं झालेलं नाही. त्याच्यामधून आपल्या वाट्याला फक्त दुःख, वेदना, असमाधान, अशांती एवढंच येते. आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आनंद मानतो तेव्हा आपलंही जीवन अधिक भरभराटीने पुढे जात असते. म्हणून प्राचीन काळ हा चिंतनाचा काळ आहे की माझ्या जीवनामध्ये मी दुखावून पाहायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये काय अशी गोष्ट आहे की मला ते दुसऱ्याविषयी हेवा निर्माण करत आहे, दुसऱ्याविषयी द्वेष निर्माण करत आहे. आणि ती गोष्ट बदलण्यासाठी मला काय प्रयत्न केले पाहिजे, माझं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी, माझं जीवन परमेश्वराच्या वाटेवरती नेण्यासाठी मला काय करता येईल. आणि जसा विचार जेव्हा सकारात्मक आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये आपण बदल अनुभवतो. तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या जीवनातील प्रगती ही माझ्या जीवनाची प्रगती असल्याची वाटत आहे. तर काय होतं प्रिय बंधू भगिनींनो, त्यांनी आपल्या भावाचा द्वेष केला, शेवटी त्या भावानेच संकटामध्ये त्यांना सांभाळलं, त्या भावानेच संकटामध्ये त्यांना सांभाळलं असं पुढे कथानच झालं. द्वेष करून आपल्याला काही मिळत नाही. त्यांनी जर आनंद मानला असता तर भावाने त्यांना अधिक बरोबर केलं असतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा आपल्याकडे काय नाही त्याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याच्याकडे लक्ष देऊन द्वेषाच्या भावनेतून मुक्त होण्याचा प्रयत्न करूया. आणि ती प्रेरणा आणि कृपा आपल्याला नक्की लाभावी म्हणून आपण प्रिय भगिनींनो, आपल्याला ख्रिस्त सभेमध्ये 7